मित्रांनो, मनोज दे, यूट्यूब वाले बाबा, गरीब एम एस ब्लॉग. मित्रांनो, यांच्याकडे जन्मापासून खूप पैसा होता का? तुम्हाला काय वाटतं? मनोज दे, यूट्यूब वाले बाबा, गरीब एम एस ब्लॉग यांच्याकडे जन्मापासून खूप पैशाचे बंडल होते असे नाही मित्रांनो. मित्रांनो, त्यांनी खूप मेहनत केली. खूप मेहनत करून मग ते त्यांच्या मंजिलवर पोहोचले. आता यूट्यूब वाले बाबा आहेत किंवा मनोज दे आहेत. त्यांना आता असं काहीच नाही की ते आता घेऊ शकणार नाही. मित्रांनो, ते कशामुळे सफल झाले? तर सोशल मीडिया, यूट्यूबचा पॉवर, पण जिद्द आणि मेहनत. मित्रांनो, आता मनोज दे म्हणा किंवा यूट्यूब वाले बाबा म्हणा, जर पहिले त्यांनी सोशल मीडियावर काम केले नसते, यूट्यूबवर काम केले नसते, तर आता ते जिथं आहेत ते तिथे पोहोचले असते का? तुम्ही सांगा, कमेंट करून सांगा. मित्रांनो, मनोज दे किंवा यूट्यूब वाले बाबा म्हणा, फेल होऊन सुद्धा त्यांनी सक्सेसता मिळवली. यूट्यूब वाले बाबा जे आहेत त्यांचा पण चॅनल जो आहे तो डिलीट झाला होता, तरी त्यांनी आपल्या जीवनामध्ये सक्सेसता गाठली. यूट्यूब वाले बाबा म्हणा किंवा मनोज दे म्हणा, फेल होऊन सुद्धा ते आता सक्सेस आहेत. मित्रांनो, हे कशामुळे होतं? यूट्यूबचा पॉवर आहे तो. मग ते बनू शकतात, तर आपण का नाही बनू शकत? का नाही बनू शकत आपण? पण त्याच्यासाठी मित्रांनो, जिद्द आणि मेहनत केल्याशिवाय कधीही माणूस सक्सेस बनू शकत नाही. तुम्ही म्हणतात की यूट्यूबवर सक्सेस होता येत नाही, पण माणूस कसा सक्सेस होईल? मित्रांनो, जर तुम्ही मेहनत करतच नाही तर यूट्यूबवर सक्सेस कसे व्हाल? मित्रांनो, मनोज देचं उदाहरण घ्या. तो बंदा सक्सेस होऊन त्यांनी स्वप्नातलं घर बांधलं, 50 ते 55 लाखाची कार घेतली, ड्रीम कार, स्वप्नाची कार. हे सर्व कशामुळे होतं? मित्रांनो, हा यूट्यूबचा पॉवर आहे. यूट्यूबवर काम करा, मेहनत करा आणि यूट्यूबवर सक्सेस व्हा आणि सक्सेस होऊन आपले स्वप्न जे आहेत ते साकार करा. मित्रांनो, जोपर्यंत आपण यूट्यूबवर सक्सेस होत नाही तोपर्यंत आपण मेहनत केली पाहिजे. तर मित्रांनो, यूट्यूबवर या, काम करा आणि आपल्या लाईफमध्ये सक्सेस व्हा आणि आपली लाईफ जी आहे ती सफल बनवा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढं. जय हिंद, वंदे मातरम.